नमस्कार. आज 25 मार्च, आपले सर्वांचे लाडके साहित्यिक व.पु. काळे यांचा 92वा जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधून साहित्य संपदातर्फे व.पुरवाई या कथावाचन उपक्रमात मी सौ अश्विनी सचिन बोलके आपणा सर्वांचे स्वागत करते. मी व.पु. काळे यांच्या बाई बायको कॅलेंडर या कथासंग्रहातून हेअरस्टाईल या कथेचे वाचन करत आहे. कथेचे शीर्षक आहे हेअरस्टाईल. सकाळी उठल्याबरोबर सौनं मला प्रश्न विचारला. त्या प्रश्नावरून मी ओळखलं की आज आपला घातवार. बाईसाहेबांना आज संध्याकाळी पान सुपारीला जायचं होतं. लग्नाची आमंत्रण पत्रिका उर्फ बिल परवाच आलं होतं. बाईसाहेब ते बिल भरायला म्हणजेच 5 रुपयाला एक आईस्क्रीमची लादी चगळायला जाणार होत्या. आणि तेवढ्याचसाठी तिनं मला सकाळी विचारलं, मी आज कोणती हेअरस्टाईल करू. मी हादरलो. मनातल्या मनात व्यंकटेश स्तोत्र म्हणायला लागलो. सौनं परत तोच प्रश्न विचारल्यावर केवळ तिला गप्प करायचं म्हणून मी म्हणालो, तू आत्ता खाली उतर आणि सरळ बॉबकट करून ये. तुम्हाला ना प्रत्येक बाबतीत चेष्टा सुचते. सौ चिडली. बाईसाहेब, चेष्टेचा का सवाल आहे. साधे केस वरती बांधलेस तरी डोकं दुखतं तुझं. फार कशाला, मागचंच उदाहरण घे. कोण ती आशा की फाशा आली होती, काहीतरी केसाचं कडबोळ करून गेली. रात्री 10 वाजता तुझं डोकं दुखायला लागलं. त्यापुढे आपण डॉक्टरकडे गेलो आणि रात्री 1:30च्या पुढे झोपलो. आठवतं. मला वाटलं सौ गप्प बसेल, पण नो, हिरिरीनं ती म्हणाली, हेअरस्टाईल नाही, काही नाही डोकं दुखत. मेलं, एक गंगावळ विकत आणल्यावर तुम्ही भांडलात म्हणून डोकं दुखलं. हेअरस्टाईल तर इतकी मस्त जमली होती की रिसेप्शनला गेले तर माझे 6-6 फोटो काढले. पण तुम्हाला माझी मुळी किंमतच नाही. शेवटच्या वाक्यानं मी ओळखलं की सौ समेवर आली. ती मग गप्प बसली. आता ती हा विषय काढणार नाही, पण फक्त माझ्याजवळ. चाळीत 3-4 बायका अशा आहेत की ज्यांना काही काम नाही. त्यांची आणि सौची दुपारपासून मैफल जमली. केसांचं काहीतरी चक्रव्यूहासारखे प्रकार सुरू होते. परस्पर दुसऱ्या बाईच्या टाळक्यावर प्रयोग करायला मिळतात म्हणून त्या तिघी-चौघी सौच्या डोक्याचा ताबा घेतील आणि 2-3 तासात काहीतरी केसांचा गोंधळ घालून पसार होतील. सौ तो प्रकार वारंवार आरशात बघेल आणि सर्वात मौज म्हणजे शेवटी तो बांधलेला प्रकार सोडून देईल. चक्क पाळभोत वेणी घालील आणि रिसेप्शन उरकून येईल. पण मंडळी, आज घातवार होताच. दुपारचं जेवण आटपून बाहेरच्या खोलीत येतो न येतो तो समोर आशा उभी. या, मी स्वागत केलं. सौनं तर तिला मिठीच मारली. मी धास्तावलेल्या नजरेनं आशाची स्टाईल बघून घेतली. तो तशा तऱ्हेचा गोंधळ गुंता करण्यात नक्कीच या बाईनं अख्खी सकाळ त्यात वेचली असेल. आशे, अगदी वेळेवर आलीस. सकाळपासून तुझीच आठवण काढते. देखल्या देवा दंडवत. शपथ ग, तसं काही नाही. मी मध्येच म्हणालो, आशाताई, कमीत कमी आठवण का केली ते तरी विचारा. सौला काही विचारायच्या ऐवजी आशेनं माझ्याकडेच प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. मी म्हणालो, बाईंना संध्याकाळी रिसेप्शनला जायचं आहे. तेवढ्यासाठी आजवर कोणीही केली नसेल अशी हेअरस्टाईल करा. यावेळेला कॅमेऱ्याचा अख्खा रोल तिच्यासाठी खर्च झाला पाहिजे. सौ डोळे वटारत आत गेली आणि आशा म्हणाली, ते माझ्याकडे झाले. सौ परत बाहेर आली. आशेभोवती तिनं 3 फेऱ्या मारल्या. तुळशी वृंदावनाभोवती मारतात तशा. आशे, तू हा काय प्रकार केला आहेस. मानेचा आणि खांद्याचा 50 अंशाचा कोन करीत आशा म्हणाली, ह्याला की नाही फ्रेंच पोनी म्हणतात. कशी वाटली. अप्रतिम आहे. माझ्या केसांचं असं होईल का. मला मागचा डोकेदुखीचा सोहळा आठवला. मी मध्येच म्हणालो, हां बाईसाहेब, तुमच्या केसांचं जरूर होईल असं, पण पुन्हा त्याचे सरळ साधे केस होतील का हे अगोदर विचारून घे. त्यावर आशा म्हणाली, इश्य, हे काय हो वसंतराव, मी सुद्धा काही जन्मभर आता ह्या स्टाईलमध्ये राहणार आहे की काय. अरे हो, हे आपलं साफ चुकलीस. आशे, मला आवडला हो प्रकार, पण माझे केस हे एवढेसे. त्याचं काय होणार. आपली एवढीशी वेणी तिच्यासमोर नाचवी. सौ म्हणाली. आशा म्हणाली, अगं, पण ही स्टाईल आता जुनी झाली. आजच एक नवीन प्रकार वाचलाय बरं. डोक्याचा गोटा असला ना तरी तो प्रकार करता येतो. आता बोल. सौनं समाधानकारक चेहरा केला. तेवढ्यात आशानं विचारलं, अगं पण हो, तुला न्हावून किती दिवस झाले. कारण न्हावून झाल्यावर 5व्या दिवशी ती स्टाईल करता येते. टाळी वाजवीत सौ म्हणाली, आशे, मी लकी आहे. मला आजच न्हावून 5 दिवस झाले.
सौचं हे वाक्य पुरं व्हायच्या आतच आशेनं तिच्या वेणीत हात घातला आणि एक केस खसकन ओढून काढला. सौ अस्पष्ट किंचाळली. आशा मात्र निर्विकार होती. तिने तो केस प्रकाशात धरला आणि आनंदून जात ती म्हणाली, छान, तुझी ती स्टाईल आज होऊ शकेल. तुझ्या केसांची कॅरेक्टर आज त्याला योग्य आहे. असं म्हणतानाच तिने पायात चपला सरकवल्या. हे काय निघालात? साहित्य आणते ना सगळं. असे तू जाऊ नको, मी अण्णा पाठवते. छे छे, वसंतरावांना काही कळणार नाही त्यातलं. अगोदर हिटर आणते घरी जाऊन. हिटर म्हणजे काय डोकं भट्टीत घालायचे की काय? छे छे, केस कुरळे करायचा हिटर आहे तो. तुम्ही आता पहाच एक एक प्रकार. एवढं बोलून आशा पळालीच. तासाभरानं आशा परतली. येताना तिने ते यंत्र घेऊन आली. ते यंत्र तिने तापत ठेवलं. सौला केस मोकळे करून तयार राहायला सांगितलं. गंगावन आण. अय्या, मग सगळंच मुसळ केरात. मग काय, पैसे देते आत्ता. पैसे द्या, आत्ता आणते. किती लागतील? 3 गंगावनाचे 24 रुपये. साधी घेतली तर 2 डझन आकडे, 3 डझन पिना. केस कुरळे करायचे चाप आहेत का? माझ्याकडे काहीच नाही गं. मग 30 रुपये देऊन ठेव. द्या हो 30 रुपये. घे माझ्या पाकिटात. आशा डोळे विस्फारित म्हणाली, बघ तुझे मिस्टर किती जनरस आहेत. 15-20 मिनिटात आशा त्या 20-30 रुपयांचा भुगा करून परतली. त्या दोघींची मग धावपळ सुरू झाली. त्या हिटरमध्ये तापत ठेवलेल्या सळ्यांभोवती सौचे केस गुंडाळून ते कुरळे करण्याचा प्रकार सुरू झाला. रस्त्यात लोखंडी सळ्यात अडकून मांस बसतात ना, त्या प्रकाराची मला आठवण झाली. हेअरस्टाईलचे काम एका जागी बसून करायची असल्यामुळे त्या दोघी आरशापाशी बसल्या आणि त्यांना लागणाऱ्या वस्तू देण्यासाठी मी घरभर नाचू लागलो. अगदी प्रथम आशेनं 6-7 लोखंडी चाप सौच्या डोक्यावर सर्वत्र बसवले. त्या चापांची ती रचना पाहून सौ युद्धावर निघालेल्या रोमन शिपायासारखी दिसू लागली. त्यानंतर आशेनं कात्रीची मागणी केली. कात्री कुठे आहे? मी सौला विचारलं. अवघडलेल्या चेहऱ्यानं सौनं सांगितलं, कपड्याच्या कपाटात दुसऱ्या कप्प्यात. डोळे मिटून हात घाला. कात्री शेवटी सापडली. स्वयंपाकघरात साखरेच्या बरणीच्या मागे. तोपर्यंत सौ अवघडलेल्या मुद्रेनं लोखंडी चापावर हात ठेवून बसून होती. कात्री हातात येताच आणलेल्या 3 गंगावनांपैकी एक गंगावन आशेनं सट कापून लहान केलं. मी हतबुद्ध होऊन पाहत राहिले. सिलिंग फॅन चालू असल्यामुळे कापलेले केस घरभर पसरले. गोळा करीत आशेनं दुसरं गंगावन संपूर्ण उलटं विचारलं. त्यामुळे त्याचा चेंडूसारखा आकार झाला. एखादं काळं मांजर झोपावं तसा तो केसांचा चेंडू लांबून दिसत होता. तिसरं गंगावन आशेनं मला भिजवून आणायला सांगितलं. माझ्या हातून ते जास्त प्रमाणात ओलं झालं. परत पंखा चालू करून ते वाळवण्यात आलं आणि मग 3 गंगावनं, 2 डझन आकडे, 3 डझन पिना, जाळ्या इत्यादींचा भरभक्कम किल्ला सौच्या डोक्यावर उभा राहू लागला. काही वेळ सौ स्टुलावर तर आशा जमिनीवर, तर काही वेळा आशा स्टुलावर सौ जमिनीवर, अशी त्यांची सरकत सुरू झाली. 1-2दा त्या किल्ल्यातल्या चोर वाटा, बुरुज दिसतात का हे पाहण्याचा मी प्रयत्न केला, पण आशेनं मला ठणकावलं. तुम्ही आता इकडे फिरकू नका. पहिलट करण्याची सुटका होईतो नवरा जसा बाहेर ताटकळत बसतो तसा मी एका बाजूला त्या दोघींकडे पाठ करून बसलो. संध्याकाळी 6च्या सुमारास, म्हणजे तब्बल 2 तासांनी सौ सर्व जमानेमा करून समोर येऊन उभी राहिली आणि तिच्या मागे कृतकृत्य झाल्याचा चेहरा करत घामानं निथळलेली आशा. झाली का नीट सुटका? मी डोळे मिचकावत विचारले. चावटपणा नको आता. आधी कशी दिसते सांगा, सौ म्हणाली. तिला आपाद मस्तक न्याहाळीत मी म्हणालो, बेस्ट. आता एकदा माझ्याकडे तोंड कर, मला ही नवी स्टाईल समोरून बघू दे. त्याबरोबर आशा किंचाळली. अय्या, तुमच्याचकडे तोंड करून उभी आहे ती. सौ फणकाराने समोरून निघून गेली. मी म्हणालो, ए बाई, अशी रागवू नकोस. मला एक वेळ मागची बाजू कोणती आणि पुढची नाही कळली तरी चालेल, पण तुला समोरचा रस्ता नीट दिसतोय ना. तिचा तो हेअरस्टाईलचा प्रकार डाव्या बाजूने मधाच्या पोळ्यासारखा दिसत होता. उजव्या बाजूने मानेवर आवळू झाल्यासारखा वाटत होता, तर वरच्या बाजूने जंगलातल्या साळूसारखा दिसत होता आणि त्या सर्व जंजाळातून एका बाजूला सोडलेले वेणीचं शेपूट वारुळातून बाहेर आलेल्या सापाच्या शेपटीसारखं दिसत होतं. त्या दोघी गेल्या आणि मी परमेश्वराची प्रार्थना केली. देवा, आज पान सुपारीला येणाऱ्या लोकांना वाचव. आता जर माझी खोली कोणी पाहिली असती ना, तर त्याला एखादं ॲपेंडिसायटिसचं ऑपरेशन झाल्याची शंका आली असती. तासाभरानं सौ परतली आणि न बोलता आरशासमोर जाऊन केस मोकळे करू लागली.
तिच्या चेहऱ्यावरून तिच्या केसांचं आणि डोक्याचं काय झालं असेल ह्याचा मी अंदाज करू शकलो. 5 मिनिटांनी तिनं मला हाक मारली. अहो तुम्ही पण नुसते पाहताय का, या ना सोडवायला. मी बजरंगबलीचं नाव घेतलं आणि त्या द्रोणागिरीला हात घातला. पण छे, जिथे 3 गंगावन 2 डझनाकडे जाळ्या पिना गडप झाल्या होत्या तिथं माझी मती काय चालणार. मग चाळीतल्या मुलींचे सांघिक प्रयत्न सुरू झाले. काही वेळ वाट पाहून मी म्हणालो, हो चला आता. कुठे? आशेच्या घरी. का? मग दुसरा काय उपाय? शिवला आशाच्या घरी आम्ही टॅक्सीने गेलो. आशा मैत्रिणीकडे जेवायला गेली होती. रात्री 9:45 पर्यंत आम्ही इकडे तिकडे भटकत राहिलो. मग पुन्हा आशाकडे 10 वाजता गेलो. आम्हाला पाहताच आशा म्हणाली, अगं मगाशी माझा एक रुमाल तुझ्या गंगावनातच राहिला, तोच द्यायला आलो आहोत. मी म्हणालो, पण त्या बाईला माझा स्वर समजलाच नाही. अय्या, एवढी घाई नव्हती काही. माझ्याजवळ खूप रुमाल आहेत दुसरे. अशा रुमालासाठी नाही आलो काही, हे सोडवून घ्यायला आलो आहोत. हात तिच्या आत्ता देते सोडून. पण खरं म्हणजे हे 8-8 दिवस असंच राहतं. आणि झोपायचं कसं? ह्याच्या सकट झोपायची पद्धत आहे. आलं लक्षात. म्हणजे बायकोनं आरामात झोपायचं आणि नवऱ्यानं रात्रभर बायकोची मानेसकट स्टाईल सांभाळत जगायचं. अशीच एखादी पद्धत असेल. आशेनं माझा सूर ओळखला. तिनं समोरचं स्टूल ओढलं, त्यावर उभं राहून कपाडाच्या वरच्या कप्प्यातला एक अंक तिनं काढला. त्यातलं केशभूषेचं सदर ती वाचू लागली. वाचता वाचता मध्येच थांबून, हो आपण असंच केलं असं म्हणू लागली. आशाताई, आपल्याला हे सोडवायचं आहे. मी पुन्हा आठवण करून दिली. आशा पुन्हा मोठ्यांदा वाचू लागली आणि माझ्यावर बेशुद्ध व्हायची पाळी आली. ती वाचतच होती. भगिनींनो, एवढा वेळ आपण ही नव्या धरतीची केशरचना कशी करायची, केव्हा करायची ह्याचा विचार केला. ही केशरचना सोडवायची कशी हाही एक अभ्यासाचा विषय आहे. त्याची एक खास रीत आहे. त्याचा विचार आता आपण पुढच्या महिन्याच्या अंकात करू. नमस्ते. धन्यवाद.